ही गोष्ट आहे. देव कुठं राहतो? श्रीराम जानकी पहिलं उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण, चला आमच्या जनाबाईकडे हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला धरिला धरिला पंढरीचा चोर. तिसरा पुरावा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साखरीला दाता त्रैलोक्याचा. अर्थात देव हृदयात राहतो, पण तुमच्या आमच्या हृदयात ठेवायला जागा नसल्यामुळे लोकांना सांगितलं देवन लगे साठवणीचे रुंदले जागे. 3 प्रश्न झाले. 4था प्रश्न होता, महाराज देव जर तुमच्या दुकानातील वस्तू पदार्थ असेल तर दुकानदार पदार्थ वस्तू देत असताना माप ठरलेले माप ऐका हे करून तुम्ही दुकानात गेलात, साखर आणायला गेला तर दुकानदार साखर कोणत्या मापाने देतात? किलोने. हा वा किलो. दूध घ्यायचं असेल तर दूधवाले मामा कोणत्या मापानं दूध देतात? लिटर. वा कापड घ्यायचं असलं किलोमीटर. अर्थात वस्तू घेण्याचं माप ठरलेलं आहे. मग तुमचा देव कोणत्या मापाने देणार? महाराज म्हणलाय का देव घेण्याचे 2 माप, एक आहे ज्ञानाचं माप आणि एक आहे भक्तीचं माप. ज्ञानाचा अधिकारी कोण? ज्या साधकानं, ज्या व्यक्तीने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि उपासना करून मल आणि विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती करून अज्ञान जाण्याकरता जो श्री गुरुला शरण गेला तो ज्ञानाचा अधिकारी. महाराज लय डोक्याच्या वरून चाललं नाही, मंडपच्या वरून गेलं. हे महाराज म्हणजे सोपं साधं सांगतो ना. भक्तीची आमापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजणे, अनंत प्रमाणे काही न लगे, एक भावाची कारण घोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाला काय लागतं माहितीये का? भाव के बस में है भगवान, भाव नहीं तो निधिवन मधुवन लागत विरान. भाव के बस में है भगवान, भाव नहीं तो हर मंदिर में, भाव नहीं तो हर मंदिर में दिखत पाषाण, भाव हो ये तो हर पाषाणों में दिखत है भगवान. भाव के बस में है भगवान. देव हे अर्जुन आहे, भाव बिन सुनी पुकारे मैं कभी सुनता नहीं, भाव बिन सुनी पुकारे मैं कभी सुनता नहीं, तेरे भाव भक्ति के करते मुझे लाचार रे. भाव बिन अन्न वस्त्र भूषण कुछ न मुझको चाहिए, बस आप हो जाए मेरा यही सत्कार है. अर्थात भाव लागतो. लोकांकडे भाव नाही, ज्ञान नाही. महाराज म्हणले देव मंदला भाव बुडाला काय करू. 5वा प्रश्न होता, महाराज आम्ही मोबदल्यात काय द्यायचं? दुकानदारांनी वस्तू दिल्यावर आम्ही पैसे देतो, तुम्ही जर दे दिला तर आम्ही काय द्यायचं? महाराज म्हणले 2 गोष्टी द्या. काही देऊ नका, गायच्या पण चुने डबे द्या. असं नाही. महाराज म्हणले विवेक आणि वैराग्य या 2 गोष्टी दिल्या की मी देव द्यायला मोकळे. लोक म्हणले महाराज ज्ञान नाही, भक्ती नाही, समाधीचे षटक नाही, अंतकाळीचे कृष्ण आमच्याकडे काही नाही. महाराज म्हणले सगळे फुकट्या दिसायला लागले. असे का? मग देव घ्या पुकार न लगे रुका मोल काही. का हो महाराज देव कोणत्या घ्यायचं कळालं, काय घ्यायचं कळालं, ठेवायचं कुठं कळालं, कोणत्या मापानं घ्यायचं कळालं, मोबदल्यात काय द्यायचं कळालं. म्हणजे रिंकू शेवटचा प्रश्न होता आपला. बाई ह्या मुर्द्याला उलट गंमत बघा. महाराज ठीक आहे, सगळं आम्हाला कळलं, कुणी देव आणला कुठं तेवढं सांगा ना आम्हाला. हे दुबळा